नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे डॉक्टर निलेश राणे यांची उमेदवारी जाहीर. कोणतीही करवाढ नसलेला 2019-20चा रत्नागिरी नगर परिषदेचा शिल्की अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर. आणि रत्नागिरी कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन. या महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचं आवाहन. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे साहेबांनी या मतदारसंघातून मला पुन्हा एकदा संधी दिली असल्याचं डॉक्टर निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राणे साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली लोकसभेसाठी आणि मागच्या 4.5 वर्षापासून जे मी रत्नागिरी सिंधुदुर्गात काम करतोय, अजून एक संधी मला मिळावी यासाठी राणे साहेबांनी मला परत एकदा उमेदवारी दिलेली आहे असं मला वाटतं. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर निलेश राणे रत्नागिरी येथील त्यांच्या रायगड निवासी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करत ते खासदार म्हणून 100% फेल असल्याचं सांगितलं. त्याच्यानंतर मोदी लाटेमध्ये पराभव झाला आणि विनायक राऊत हे खासदार म्हणून निवडून आले. मागच्या 5 वर्षामध्ये टीका करण्यापलीकडे राणेंवर आणि सरकारी योजना फुकटात लोकांपर्यंत कशी पोचवायची, स्वतःचं काही न घालता, स्वतःची अक्कल न वापरता, फक्त सरकारचे पैसे ते पण किती आले माहीत नाहीत. रत्नागिरीत कुठे दिसत नाही, सिंधुदुर्गात कुठे दिसत नाही. अजूनही रत्नागिरीचा एअरपोर्ट बंद आहे, कोस्टलकडेच आहे, कोस्टगार्डकडे. महामार्गाची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. इको सेन्सिटिव्ह अजून रद्द झालेला नाही, डबल ट्रॅक अजून झालेला नाही. सिंधुदुर्गात जो एअरपोर्ट आहे तो अजूनपर्यंत त्याच्यावरती ऑटो रिक्षा धावते रनवेवर, धावपट्टीवर. खासदार विनायक राऊत हे 100% अपयशी ठरलेले आहेत. त्यांच्याकडे जनतेला सांगण्यासारखं, दाखवण्यासारखं एकही सामाजिक काम नाही. त्यांनी उल्लेखनीय केलेलं भाषण सभागृहामध्ये असं कधी आम्हाला ऐकवंच नाही किंवा आम्ही ऐकलेलं नाही. कोकणाची मांडणी करताना कधी ते काय सभागृहात बोलले असतील, इतिहासात तशी काही नोंद नाही. आणि अशा माणसाला घरी पाठवण्याचं काम साहेबांनी मला दिलेलं आहे. या गोष्टीचा आनंद आहे, समाधान आहे. मोदी लाटेवर निवडून आलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी 5 वर्ष फक्त मजा आणि पैसे कमावले असा आरोप त्यांनी यावेळी केला.
ही अशी लोक ज्यांना मतदारसंघ माहीत सुद्धा नव्हता. 2014ला जेव्हा विनायक राऊत आले तेव्हा हा मतदारसंघही त्यांना माहीत नव्हता. त्यांना परिस्थितीही माहीत नव्हती. फक्त शिवसेना या संघटनेच्या जीवावर आणि मोदी लाटेवर हे निवडून आले आणि 5 वर्ष काही न करता नुसतं खासदार हे जे काय पद लागलं त्याच्यावर फक्त मजा मारली आणि पैसेही कमवले. हे मी माझ्या वेगवेगळ्या भाषणातून सांगतच आलेलो आहे की हायमास असू दे, सरकारच्या इतर योजना असू दे, त्याच्यातून विनायक राऊत यांनी कसे पैसे काढले आणि या ठेकेदारांना खत पाणी घालायचं काम या सामंत कंपनीसारख्या हे विनायक राऊत सारख्या एका निष्क्रिय खासदारांनी केलेलं आहे. 100% फेल खासदार या महाराष्ट्रात किंवा देशात कुठे असेल तर त्याचं नाव विनायक राऊत. धड बोलता येत नाही, धड काही कुठली मांडणी करायची असेल तर ती बोलताही येत नाही, प्रश्नही समजत नाही, नाणारही अजूनपर्यंत रद्द झालेला नाही. असे असंख्य सगळे विषय आहेत जे घेऊन आम्ही आता निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. ते आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा आमच्या भाषणामध्ये, जाहीर सभेमध्ये आम्ही ते सगळे प्रश्न, ते सगळे विषय बाहेर काढूच. दरम्यान 50 ते 75 हजार मताधिक्यानं आपला विजय निश्चित असल्याचं सांगून आपला पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत सर्व ताकदीनं उतरेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. मतांचं कॅल्क्युलेशन जसं आता निवडणूक चालू आहे तसं आता तुम्हाला सांगण्यापेक्षा ती मतं मिळालेली पाहिजे. आणि जवळपास मी काय अहंकारी नाही विनायक राऊत सारखा, मी म्हणून डिपॉझिट जप्त करायची वार्ता करणार नाही आणि अहंकारच विनायक राऊतला हरवणार या निवडणुकीत, एवढं मात्र खरं. मला असं वाटतं एक 50 ते 75 हजार मतांनी माझा विजय होईल. आत्ताचं गणित तरी सांगतंय, उद्या काही झालं त्याच्यात वाढी होऊ शकते, कमी होणार नाही. रत्नागिरी नगर परिषदेचा शिल्की अर्थसंकल्प सर्वानुमते सभागृहात मंजूर करण्यात आला असून नागरिकांना कोणताही भुर्दंड बसणार नसल्याचं प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितलं. आज रत्नागिरी नगर परिषदेचं सन 2019-20चं बजेट सादर झालं. बजेट सादर करत असताना संपूर्ण रत्नागिरीतल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा बजेट सादर करत असताना बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची भाववाढ न करता याच बजेटला आपण मान्यता दिलेली आहे. अनेक बजेटमध्ये अनेक गोष्टी, त्यामध्ये काही रस्त्याचा विषय असेल, काही पॅचिंग असेल, काही पाणी योजनेचा विषय असेल, काही गार्डन विकसित करण्याचा विषय असेल आणि जेणेकरून ज्या ज्या गोष्टी नागरिकांना आवश्यक आहेत अशा प्रकारचा त्या बजेटमध्ये सविस्तर बजेटमध्ये उल्लेख करून त्या प्रकारे आज मान्यता देण्यात आलेली आहे. शिल्की बजेट आहे. हा शिल्की 159 कोटीचा बजेट आहे आणि 157 कोटी 58 लाख त्याचा सध्याचा शिल्की आहे. 2 कोटी शिल्लक आहे. पाण्यासाठी विशेष काय तरतूद केलेली आहे? नाही, पाण्यासाठी विशेष नाही. पाणी आता नळपाणी योजनाची 64 कोटीची योजना ती कार्यरत आहे, चालू आहे आणि त्यासाठी जो 9 कोटीचा विषय होता तो आपण शासनाकडे पाठवला. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बजेटमध्ये तरतूद केली गेलेली नाही. तर कुठल्याही प्रकारचा नागरिकांना या बजेटमध्ये भूदंड बघणार नाही ह्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. रस्त्यांसाठी वेगळं काय केलं? नाही, रस्ते आता त्या नळपट्टी योजनेचं काम चालू करत असताना त्या ठिकाणी रस्ते डॅमेज होणार आहेत, पण जेणेकरून नागरिकांना तो त्रास होऊ नये म्हणून आपण कार्पेटचं 2.2 कोटीच्या निविदा काढल्या. त्याला आज निविदाला 25 तारखेला आपण मंजूर देतोय. रत्नागिरी नगर परिषदेची विशेष सभा प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विविध विकास कामांच्या अंदाजपत्रकांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये नळपाणी योजना, शहरातील कचरा व्यवस्थापन, गार्डन विकसित करणं, स्ट्रीट लाईट, खड्डे, शहरात टाकण्यात येणाऱ्या गॅस पाईपलाईनबाबत, स्वच्छता आदी विषयांवर ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे, मुन्ना चवंडे, सुदेश मयेकर, उमेश कुलकर्णी, समीर तिवरेकर आदींनी मोघम चर्चा करून शिल्की अंदाजपत्रकाला सभागृहात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. रत्नागिरी कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांनी दिली. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 ते 5 मार्च या दरम्यान देवळेकर मैदान, मजगाव रोड
या ठिकाणी जिल्हास्तरीय कृषी महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकऱ्यांनी यावं, त्या प्रदर्शनामध्ये जे वेगवेगळे स्टॉल्स मांडलेले आहेत ते पाहावे, त्यांची माहिती घ्यावी। त्याचबरोबर तिथं आपण जे काही परिसंवाद आयोजित केलेला आहे, चर्चासत्र आयोजित केलेलं आहे, खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित केलेलं आहे। यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा आणि आपली जी काही शेतीपासूनची जी काही उत्पादकता आहे या वाढीसाठी या कृषी महोत्सवाचं आयोजन जे केलं आहे त्या आयोजनाचा सर्व शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा असे मी सर्व शेतकरी बंधूंना कृषी विभागामार्फत आवाहन करतो। या कृषी महोत्सवाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेती व्यवसायात बदल करून आपला विकास साधावा असं आवाहनही केलं। यंत्राच्या सहाय्याने केलं तर कामाचा क्वालिटी चांगली राहील, प्लस ते यंत्र आता सगळ्यांनी मिळून एक यंत्र घेतल्यामुळे ते यंत्राचा जास्तीत जास्त वापर होईल। वैयक्तिक यंत्र घेतलं तर ते त्याला परवडणार नाही, त्याचे ऐपत नसेल, त्याचा थोडासा वापर होणार नाही। अशा पद्धतीने नवीन विचार याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी खरेदीदार आणि विक्री सेलर बायर सेलर मीट हा एक कन्सेप्ट आहे। या पद्धतीने आपण करतो। माझी रिक्वेस्ट अशी आहे की तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करावं 1 ते 5 या काळात आपण देवळेकर मैदानावर हा जो हे करतो आणि याला काही मान्यवर येतात, माननीय खासदार आहेत, लोकल आमदार आहेत, ते माननीय खासदार राऊतसाहेब, सामंतसाहेब, नंतर माननीय पालकमंत्री महोदय ही मंडळी पण येणार आहे आणि या माध्यमातून शेती व्यवसायाचा चर्चा चांगल्या पद्धतीने होईल आणि जे शेतकरी आहेत त्याला नवीन विचार मिळाल्यामुळे त्याच्या शेती पद्धतीमध्ये बदल होईल। दरम्यान दिनांक 1 मार्च ते 5 मार्च या कालावधीत देवळेकर मैदान, मसगाव रोड, रत्नागिरी इथं जिल्हा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवात खरेदीदार विक्रेता संमेलन, मसाला पिकावरील परिसंवाद, शेतकरी सन्मान, आंबा काजू निर्यात मेळावा, कृषी विषयक विविध विषयांवर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे। रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीनं दानशूर भागोजी शेठ कीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सामर्थ्य या गुणाने जोड मिळाली त्यामुळे सर्वांना धन्यवाद। त्याप्रकारे भागोजी शेठ भैरी मंदिर इथं श्रीफळ वाढवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। हमला करून आपल्या जवळजवळ 40हून अधिक जवानांना मारलेला आहे। आज हे जवान आपल्यासाठी शहीद झालेले आहे। पुलवामा येथील या शहीदांना आपण रॅलीला प्रारंभ करण्यापूर्वी 2 मिनिटं शांत उभं राहून धन्यवाद प्रारंभ करणार आहोत। भारत माता की वंदे वंदे देवाच्या आशीर्वादानं आज आपल्या या भैरी मंदिर येथून निघालेली ही रॅली शहराच्या विविध भागातून काढून किल्ला येथील भागेश्वर मंदिरात समाप्त करण्यात आली। या रॅलीमध्ये दुचाकी, 4 चाकी घेऊन भंडारी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे डॉक्टर निलेश राणे यांची उमेदवारी जाहीर। कोणती
कोणतीही करवाढ नसलेला 2019-20चा रत्नागिरी नगर परिषदेचा शिल्की अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर. आणि रत्नागिरी कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन. या महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचं आवाहन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.